गेल्या 2 दिवसापासून पाहिलं तर परळी तालुक्यामध्ये पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे आणि त्या पाण्याच्या येता अनेक ठिकाणी पाहिलं तालुक्यामध्ये वडे असतील, नदी असतील, तुडुंब होऊन वाहत राहत आहेत. त्याचा आता फटका देखील आता शेतकऱ्यांना बसलेला आहे. मी आता असेच आहे इथं परळी तालुक्यातील गाडी पिंपळगाव शिवारामध्ये आपण पाहू शकतो. या ठिकाणी एक अशा एक शेतामध्ये ज्या ठिकाणी पाहू शकतो, या ठिकाणी येतात शेतामध्ये तळ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि या ठिकाणी पाहिजे संपूर्ण आता सोयाबीनचं हे पीक आहे, हे संपूर्ण सोयाबीनचं पीक हे पाण्यामध्ये गेलेलं आहे. गेल्या 2 महिन्यापासून पाहिलं तर परळी तालुक्यात पाऊस नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक आहे जे पिकाची जे वाढ खुटली होती आणि त्यानंतर पाहिलं आता पाऊस पडला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी दुबार संकट आलेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाहतो परळी तालुक्यात पाऊस नसल्यामुळे अनेकांचे पीक हे देखील आता उंची कमी होती, त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला होता. मात्र आता या पावसामुळे आता शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांची शेती आता ही पाण्याखाली गेली, तर काही ठिकाणी पाहिलं शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. अनेक शेतकऱ्यांचे आता या ठिकाणी सोयाबीनचं हे संपूर्ण पीक आहे हे पाण्याखाली गेले, त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा फटका एकेकडे सोयाबीनला भाव मिळत नाही, दुसरीकडे मिळत असलं तर ऐकलं का आता या ठिकाणी ह्याची संपूर्ण उंची घुटली होती. पाऊस नसल्या वातावरण पाऊस पडला आहे तर संपूर्ण पीक आता हे सोयाबीनचं पीक हे पाण्याखाली गेले, त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या हवाली झाली आहे. तात्काळ सरकारने या ठिकाणी पंचनामे करावे व शेतकऱ्याला योग्य ते मोबाईल द्यावा अशी मागणी आता शेतकरी राज्य करत आहे. त्यामुळे प्रशांत विकास वाघमारेचं मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.